वर्ग 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत. आजच्या सेशनमध्ये आपण खेळ आणि इतिहास हा एक जो महत्वाचा टॉपिक आहे, याच्यावरचे सर्व शॉर्ट क्वेश्चन्स, सर्व लॉंग क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो 3 मार्क्स वाले आणि सगळ्या रिकाम्या जागा कंप्लीट करणार आहोत. सगळी एक्झरसाइज याच्यात कंप्लीट होणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस सेशन. खेळ आणि इतिहास अतिशय सोपा चॅप्टर आहे. पूर्ण 10वीचा सिलेबस तुम्ही जर पाहिला तर त्या इतिहासामध्ये, भूगोलामध्ये किंवा आपण जर म्हटलं पूर्ण एसएसटी मध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात सोपा चॅप्टर आपला हा आहे. ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग टाइम. तर बघा, पहिला इथं क्वेश्चन तुम्ही पाहू शकता. ऑलिम्पिक स्पर्धांची जी सुरुवात आहे ती कुठं झाली होती, असा हा एक प्रश्न आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला याच्याबद्दल माहिती असेल. ठीक आहे. 1 सेकंड. ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात कुठं झालेली होती, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला करायचंय कमेंट बॉक्समध्ये. सर्वांनी या क्वेश्चनचा आन्सर करा. ओके. याचं उत्तर आहे ग्रीक या देशामध्ये ऑलिम्पिक स्पर्धांची जी सुरुवात आहे ती झाली होती. अगदी बरोबर उत्तर आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पुढचा प्रश्न आपण पाहू शकतो. महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हटलं जातं? ठकी, कालीचंडिका, गंगावती की चंपावती? त्याचं उत्तर असणार आहे ऑब्व्हियसली ठकी. ओके. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न पाहूया. चुकीचं विधान दुरुस्त करून लिहायचं. मल्लखांब बरोबर आहे, शारीरिक कसरतीचा आहे. वॉटर पोलो पाण्यातला खेळ आहे, बरोबर आहे. स्केटिंग साहसी खेळ आहे, बरोबर आहे. बुद्धिबळ मैदानी खेळ आहे का? नाही. हा आपण काय करतो, हा बैठे खेळ आहे. ठीक आहे. घरातला आपण म्हणतो घरगुती खेळ आहे, हा मैदानी खेळ नाहीये. ठीक आहे. याला आपण बैठे खेळामध्ये ऍड करतो. सो दिस इज वन विल बी द रॉंग आन्सर इन दिस. आता पुढील प्रश्न पाहूया. महत्वाचे प्रश्न आपण कव्हर करूया पटापट. टिपा लिहायचे खेळणी आणि उत्सवाबद्दल. इथं जर आपण पाहिलं खेळणी आणि उत्सव, काय सांगू शकतो आपण खेळणी आणि उत्सवाबद्दल? बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. जसं इथं बघा, याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रापासून तर पूर्ण भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी खेळणी आणि इतिहासात आपल्याला दिसतात. उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासून संबंध आहे, हे पहिलं वाक्य तुम्ही टाकाल. संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये विविध खेळण्यांची तुम्हाला सजावट केलेली दिसते, हेही तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्याचं बरेचसं साहित्य वाटप केलं जातं. सांता क्लॉज नाताळमध्ये मुलांच्या खेळणी देऊन जातोय, ते एक महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यावर शिवराय व सैनिकांच्या प्रतिमा ठेवल्या जातात, ती खेळणीच असतात. गावोगावच्या जत्रा उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्यांची दुकानं लागत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी सोबतच बैलपोळा, नागपंचमी, इथं मातीचे बैल, गाडी, नागोबा हे खेळही तयार केले जातात आणि ह्या सगळ्या स्पर्धाही याच्या लावल्या जातात. तर ह्या एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या टॉपिक मधला. त्यानंतर जो पुढचा महत्वाचा प्रश्न आहे तो आहे खेळ आणि चित्रपट. खेळांचा आणि चित्रपटांचा कसा संबंध आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता नुकतंच तुम्हाला माहितीये बरेचसे मूव्ही निघतायत आणि ते मूव्ही बेस आहेत स्पोर्ट्स वरती. ओके. सो हा एक महत्वाचा प्रश्न आपल्यासाठी याच्यातला आहे की पूर्वीच्या चित्रपटांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यामधून आपल्याला नायक, नायिका, खेळ व खेळ ते खेळत असल्याची व्यवस्थित अशी दृश्य पाहायला मिळतात. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जे डॉक्युमेंटरी आहे, जीवनपट तयार होतो, तसे हिंदी इंग्रजी बरेचसे चित्रपट निघालेले आहेत. लगान आहे, दंगल आहे, एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, तो मेरी कॉमचा पिक्चर काढला, तो सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे. ठीक आहे. तर माहिती आहे तुम्हाला काय विषय झालाय. फोगाट भगिनी यांच्या आयुष्यावर चित्रपट आहे. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, सचिन तेंडुलकर, धोनी यांच्या आयुष्यावरही बरेच चित्रपट निघू लागलेत. तर एकूण खेळ आणि चित्रपट याचा संबंध मुखपटापासून आजपर्यंत तुम्हाला याचा घनिष्ठ संबंध दिसतो आणि ह्या प्रश्नाचं तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे व्यवस्थित. त्यानंतरचा जो पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, सध्याच्या काळामध्ये खेळाचं अर्थकारण बदललेलं आहे. ओके. खेळाचं अर्थकारण कसं बदललंय ते आता एकदा आपण पाहूया. बघा, 21व्या शतकामध्ये खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झालेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वच सामन्यांचं थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये एकाच वेळी होत आहे. त्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी, प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहत आहेत. त्यानंतर निवृत्त खेळाडूंना समालोचनासाठी वाहिन्यांवर बोलावलं जातं आणि मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्गही तिथं असतो. त्यामुळे आपण म्हणू शकतो कंपन्या मोठ्या प्रमाणात तिथं पैसा खर्च करतायत आणि सोबतच जाहिराती दरम्यान त्या जाहिरातीमुळे त्यांचं पैशाची जी आहे उलाढाल याच्यात खूप जास्त होते. सो हा एक महत्वाचा पार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो आहे खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो.
खेळणे जे असतात, जसं हडप्पा काळामध्ये आपल्याला बऱ्याचशी खेळणे सापडलेले आहेत. तर इथून इतिहासावर कसा हे पडतोय ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. बघा, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. त्यामुळं खेळणी ही इतिहास लेखनाचं महत्त्वाचं भौतिक साधन आहे. खेळण्यामुळं त्या काळातील धार्मिक, सांस्कृतिक परंपरा आपल्याला समजतात. मातीचे किल्ले, त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावरून किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. उत्खननामध्ये पॉम्पेई शहरात सापडलेल्या हस्तिदंती बाहुलीवरून भारत रोम याचा संबंध आपल्याला दिसतो. मोहेंजोदाडो उत्खननात सापडले आपल्याला पोशाख पद्धती, खेळांचे प्रकार, तंत्रज्ञानावर आपल्याला माहिती मिळते. सो अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला खेळाच्या इतिहासामधून मिळतात. भारताच्या आता इथं बघू शकतो, भारतातील खेळाच्या साहित्याचा इतिहासाविषयी माहिती लिहा. तर इथं जर खेळाचं साहित्य सांगितलं भारतातलं, तर आपल्याकडे पुस्तकं, आत्मचरित्र प्रसिद्ध आहे, रजत रंगिनी, किंवा आपण म्हणू शकतो पूर्वी काही पुस्तकं यायची, जसं संजगिरी, कणेकर यांचं, बाळ पंडित यांची पुस्तकं यायची. ते व्यायामावर विशेष शब्दकोश तयार झालेले आहेत. सो ह्या क्रीडा मासिकं, पाक्षिकं, हे दैनंदिन वृत्तपत्रामधून खेळाविषयी बरीचशी माहिती तुम्हाला साहित्यातून, पुस्तकातून मिळत असते. सो हा पण एक इम्पॉर्टंट सेक्शन यातला लक्षात ठेवा. खेळ आणि इतिहास यांच्यातला परस्पर संबंध तुम्हाला विचारू शकतात. बघा, खेळ आणि इतिहास यांच्यात परस्पर संबंध घनिष्ठ आहे. खेळावर लिखाण करणाऱ्या लेखकांना तुम्ही जर इथं पाहिलं, तर खेळाचा इतिहास माहितीच असावा लागतो. सोबतच खेळाची समीक्षा करण्यासाठी समीक्षकाला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचं कौशल्य माहीत असावं लागतं. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा स्पर्धांची माहिती आपल्याला याच्यातून मिळते. आणि खेळाडूंची वैशिष्ट्य असा संदर्भ देण्यासाठी समीक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो. विविध स्पर्धांचं आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून, वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास माहिती पाहिजे, त्याच्यात गाजलेले खेळाडू माहिती पाहिजेत आणि इत्यादी विषयी माहिती पाहिजे. तर हे समालोचन त्याच्यामुळे रंगत होतं. आणि या सर्व गोष्टींचं जर इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल, सो इट विल बी अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. सोबत मैदानी खेळ, बैठे खेळ यांच्यातला फरक स्पष्ट करा. आणि एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, दिस रिपब्लिक डे तुमच्यासाठी जे आहे, एक टॉप वीकेंड बॅच सुरू हे आहे, ऑन आहे सध्या. आणि याची तुम्ही तिकीट व्हिजिट करू शकता. ऑफर व्हॅलिड आहे 31 ऑफ द जानेवारी पर्यंत. तो सगळ्यांनी विद्यार्थ्यांनी इथं लक्षपूर्वक याची लिंक पाहून डिस्क्रिप्शन मध्ये हे करून घ्या. तुम्हाला मैदानी खेळ, बैठे खेळ याच्यातला फरक तुम्हाला माहिती पाहिजे, तर त्यासाठी एक हा होमवर्क क्वेश्चन करा आणि याला आताच सॉल्व्ह करा. हे तुमच्यासाठी एक टार्गेट आहे. बघा, टॉपर्स बॅच तुमच्यासाठी लाईव्ह आहे, ज्यामध्ये ऑल टीचर्स तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवतील. सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील, तर ते विचारू शकता. 999 रुपयामध्ये ही बॅच आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स. भेटूया आता आपण पुढील सेशनमध्ये. बाय ऑल ऑफ यू, टेक केअर.